नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा ब्लॉगवरती. तर मंडळी, आता बघा मी चालली आहे ग्रॉसरी स्टोअरला. मी सकाळपासून आमच्याकडे कंटिन्यू पाऊस आहे. तुम्हाला दिसत असेल मी छत्री घेऊन चालले आहे बघा. तर सकाळपासून वेट करत होते की आत्ता उघडेल, परत उघडेल, पण उघडायचं काही नावच घेत नाही आहे. तर म्हटलं आता चला छत्री घेऊनच जाऊया. तर मला थोडीशी ग्रॉसरी घ्यायची होती. म्हटलं तुमच्यासोबत छान असा पाऊस पण एन्जॉय करूया आणि तुम्हाला आजची शॉपिंग दाखवूया. तर चला जाऊयात. तर हे बघा, सकाळपासून ना कंटिन्यू पाऊस आहे आणि अजिबात बंदसुद्धा झालेला नाही आहे. एक 70% पाऊस दिलेला आहे आज दिवसभरती. आणि म्हटलं आता वाट बघत होती पाऊस उघडल्यानंतर स्टोअरला जाण्याची, पण पाऊस काय उघडत नाही आहे. आणि आत्ता 1 वाजलेले आहेत. शेवटी म्हटलं आता जाऊन येऊयात. आणि हे बघा, आता रात्री पण पाऊस पडलेला, ते सगळं पाण्याने ना असं खाली वाहून आलेलं आहे. आता झाडांचे कसे पाने गाळायला सुरुवात झालेली आहेत, कचरा सगळा रस्त्यावर साठतो आणि ते पावसाच्या पाण्याने ना असं एका साईडला येऊन बसतं. आणि आता झाडे तर खुश आहेत बघा, पाणी खूप दिवसाने तर झाडांना मिळायला लागलेलं आहे. तर चला जाऊया. रस्ते बघा कसे ओले ओले आहेत सगळे, पाणी कुठेसुद्धा साठलेलं नाही आहे. हा रोड तर असा वर्गतीलाच आहे, त्यामुळे पाणी तर सगळं खाली चाललेलं आहे. आणि वरती मेन रोड आहे. आता इथे जवळच्याच ग्रोसरी स्टोअरमध्ये चालली आहे मी, लेकलिकमध्ये. तर मी आता ग्रोसरी स्टोअरमध्ये पोचलेली आहे आणि एक स्टेशनरीच्या सेक्शनमध्ये आहे. तर आता काही दिवसांनी ना मुलांचे इथे स्कूल चालू होतील आणि इथे सगळी अशी स्टेशनरी ठेवलेली आहे, म्हणजे पेन्स, बुक्स वगैरे सगळे आणि बॅग्स वगैरे आहेत. तर म्हटलं तुम्हाला आता इथे दाखवूया की इथे स्कूल चालू व्हायच्या आधी इथे कसं अरेंज केलेलं असतं, इथे नोटबुक कशा मिळतात मी तुम्हाला दाखवते बघा आता. तर हे बघा, इथे सगळं ना असं स्टेशनरीचं असं सेक्शन तयार केलेलं आहे यांनी. हा काही दिवसापुरताच असतो, म्हणजे मुलांचे स्कूल चालू व्हायच्या आधी. नंतर हा दुसरीकडे ट्रान्सफर केला जातो. फक्त एंट्री जिथून आहे ना, तिथे एंट्रीलाच बरोबर त्यांनी असं केलेलं आहे. तर मी तुम्हाला इथल्या नोटबुक दाखवते. तर आपल्याकडे कसे सिंगल लाईन किंवा दुरेगी अशा असतात, तशा इथे ना अशा नोटबुक मिळतात. स्क्वेअरमध्ये असतात लाईन, बघा दिसत असेल. सगळ्या नोटबुक इथे अशाच असतात. नंतर इकडे सुद्धा आहेत, इकडे बुक्स आहेत बघा मुलांसाठी. आणि इकडे ड्रॉइंगचं सगळं ठेवलेलं आहे. इकडे जॅकेट आहेत. आता पाऊस पण चालू झालेला आहे बऱ्यापैकी, म्हणजे स्नोफॉलचा ते दिवस म्हटल्यावरती दिवसभर थोडा थोडा पाऊसच असतो. हे बघा, अशा नोटबुक असतात. नंतर इकडे बॅग्स आहेत. बॅग्स काही वेगळ्या नाही आहेत, आपल्या इकडे जशा असतात तशाच आहेत. हे बघा कशी आहे, मस्त आहे ना. ह्याच्यावर ते सगळं गाडीत दिलेले आहे बाहेर. पेन बघा कसे आहेत. ह्याची प्राइस काहीतरी 3 युरो दिलेली आहे फक्त शोसाठी. तर इथे लक्झेंबर्गमध्ये कसं होतं की जेव्हा स्कूल चालू होतात ना, तेव्हा स्कूलमध्ये जे टीचर्स असतात ना, प्रत्येक स्टुडंटला असं एक प्रिंट देतात. त्या प्रिंटवरती सगळं त्यांनी लिहिलेलं असतं की कसल्या बुक्स घ्यायच्या आहेत, कोणत्या घ्यायच्या आहेत, फाईल्स किती घ्यायच्या आहेत, सगळं प्रकारचं डिटेलमध्ये दिलेलं असतं. आणि त्याच्यानुसार पॅरेंट्स इथे खरेदी करतात. कंपल्सरी मुलांना तसं जी स्टेशनरी दिलेली असते टीचर्सने लिहून, तशीच घ्यावी लागते. आता नेक्स्ट मंथमध्ये स्कूल चालू झाल्या ना की सगळ्या ग्रोसरी स्टोअरमध्ये खूप म्हणजे खूप गर्दी बघायला भेटते. तर आता बघूया मला अजून काय काय ग्रोसरी घ्यायची आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर मला अंडी घ्यायची होती. तर बघा इथे मी अंडी घेतलेली आहेत. 2 ट्रे घ्यायचे होते, तर 2 ट्रे घेतलेले आहेत. आता भाजीचं सेक्शनमध्ये जाऊया, तिथे बघूया आता काय भाजीला घेण्यासारखं आहे. आणि इकडे सगळी दही आहेत. तर दहीचं एक पॅक घेऊया 1 kgचा. तर इथे ना भरपूर फ्लेवरचे दही आहेत बघा. पाहिजे त्या फ्लेवरचं तुम्ही फ्रूट्स वगैरे घेऊ शकता.
इथे स्ट्रॉबेरी, मँगो, पायनॅपल, लिंबू या सगळ्या फ्लेवरची दही आहे तिथे. तर मी हे ना नॅचरलवालाच घेतलेला आहे. तर 1 kgचा पॅक आहे हा. तर आपण आता ना बीट घेऊया. तर इथे बघा असे 2 कलरचे बीट आहेत. हे लाल कलरचं आहे आणि एक हे इकडे ना पांढऱ्या कलरचं आहे असं. तर दोन्ही सेमच आहेत. तर आपण आता हेच घेऊया. आता हे एका पॅकेटमध्ये घेऊन ना वेट करायला दुसरीकडे घेऊन जायचं. आणि अजून पण भाज्या आहेत. तर हे बघा कसं दिसतंय, काय कसं बनवायचं, कसं खायचं हेच कळत नाही. कोथिंबीर सारखं दिसतं ना. मला स्टार्टिंगला आल्यावरती असं वाटायचं हे कोथिंबीरच आहे की काय. आणि इकडे ना छोटे कोबी आहेत. तर इथे बघा गाजरसुद्धा आहेत. आणि मला एका पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारलं होतं की रताळे मिळतात का. तर हे बघा इथे रताळे आहेत. आता ही 2.5 युरोला किलो आहेत. आणि बघा किती छान आहेत, मोठमोठी एकदम छान अशी फ्रेश दिसतात. इथे पुढे प्राईस लावलेले आहेत 2.5 युरोला किलो. तर म्हटलं तुम्हाला दाखवूया. आता हे एक असतात आणि वेगळे आपल्याकडे जसे चॉकलेटी कलरचे मिळतात ना तसे सुद्धा असतात. हे गाजर बघा केवढे मोठे आहेत. आपल्याकडे देशी गाजर असतात तसे इथे ना हे असे असतात सगळे गाजर. देशी गाजरे नसतात इथे. इथे सुट्टे घेण्यासाठी ठेवलेले आहेत आणि ते पॅकेट तयार करून ठेवलेले असतात. तर आता मला ना मिरची घ्यायची होती भाजीला, जे आपण भरलेली मिरची करतो ना तशी. तर आता इकडे आहेत बघा. आता फ्रेश आहेत म्हणून म्हटलं घेऊयात थोड्याशा. तर हे बघा त्याच्यामध्ये मसाला भरून ना जसं आपण शिमला मिरची कशी करतो तशी करायची. खूप छान लागते. तर हे बघा मी आता इकडे मिरची घेतलेली आहे आणि इकडे बीट घेतलेलं आहे. तर याचा आता वेट करूया आपण पुढे जाऊन. तर इकडे पुढे आहे वेट करणारे असतात. आणि ते लसूण कसं लावलं आहे बघा. तर हा जो लसूण आहे ना हा 10 युरोला पूर्ण एक असा सेट असं त्यांनी लावलेला आहे. तर हे बघा म्हणजे 1000ला पडतो हा. आता किती किलो आहे याच्यावरती दिला असेल. काय वेट दिलेलं नाही आहे बहुतेक, असंच आहे काहीतरी. त्याच्यामध्ये किती जास्तीत जास्त 8 लसूण आहेत. तर इकडे बघा आता हे सगळे फ्रूट्स आहेत. इकडे पुढे द्राक्ष आहेत, नंतर ऑरेंजेस आहेत. तर आता हे सुट्ट्या आहेत ना हे 3 युरोला पर kg आहेत. तर हे बघा आणि इकडे पॅक करून ठेवलेले आहेत 1.5 युरोला पर kg. तर हे टोटल 2 किलो आहेत. तर आपण हे एक घेऊया. तर हे एक घेऊया आपण. सगळं भरलेलं आहे. मला वाटलं मी जास्त ग्रोसरी घ्यायची नाही, पण आपली सवय काही जाणार नाही. सगळ्या स्त्रियांनाही सवय असते की आपण घ्यायला जातो 2 वस्तू आणि भरपूर घेऊन येतो. आणि इकडे ड्रायफ्रूटचं सेक्शन आहे पूर्ण. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते. इथे भुईमुगाच्या शेंगा बघा इथे आहेत 5.17 युरोला. हा बघा आपल्याकडे शेतात भरपूर फुकट लोक घेऊन जातात. 500 ग्रॅम आहेत जे की 5.5 युरोला आहेत. ज्या 500 रुपये होतात आपल्या इंडियन रुपीजमध्ये. तर आता सगळी ग्रोसरी घेऊन झाली. आता आईस्क्रीम घ्यायचं होतं. तर आता एवढी थंडी आहे, एवढा पाऊस आहे, तर आईस्क्रीम खायचं काही सोडायचं नाही. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं आता स्नो सीझन चांगला चालू व्हायच्या आधी ना, बर्फ चालू व्हायच्या आधी एकदा थोडंसं आईस्क्रीम खाऊन घेऊया म्हणून आता घेतलेलं आहे. तर आता ऑलमोस्ट आपली सगळी ग्रोसरी घेऊन झालेली आहे. आणि चला आता जाऊया काउंटरला. तर माझी आता ग्रोसरी घेऊन झालेली आहे आणि मी बाहेर ना ग्रोसरी स्टोअरच्या एकदम बाहेर अशी बसलेली आहे. इथे लोकांना बसण्यासाठी छान असे अरेंजमेंट केलेले आहे. तर म्हटलं थोडा वेळ बसूया 1-2-5 मिनटं काहीतरी. कारण इथे कसं लोक येतात जातात, बरं वाटतं, जरा माइंड असं फ्रेश होतं आणि मस्त वाटतं. आता कसं बाहेर पण रोडवरती लोक दिसत नाहीत, पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि बाहेर तर थंडी पण खूप जास्त वाजते. त्यामुळे म्हटलं जरा 2 मिनटं इथे रिलॅक्स करूया, कारण बाहेर जायला भीती वाटायला लागली आहे. मी असं स्वेटशर्ट घालून आली आहे
आणि छत्री आहे माझ्याकडे, पण जॅकेट घालायला म्हटलं आता नसेल जास्त थंडी वाजत म्हणून मी जॅकेट नाही घातलं, स्वेटशर्ट घालून आले. आणि आता भरपूर लोक ना आता इथे आता स्नोमध्ये कसे जॅकेट घालतात तसे घालून आता बाहेर पडतात. तर मी घातले नाही म्हणून म्हटलं थोडंसं आत जरा गरम वाटतं आहे, मग मी ते थांबली आहे 2 मिनटं. तर मी आता कुठे बसते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ग्रोसरी घेऊन मी बाहेर आले ना आता. तर इथेच काउंटर आहेत आणि याच्या आतमध्ये ग्रोसरी स्टोअर आहे आणि बरोबर याच्या बाहेरच मी तर आता इथे बसलेली आहे. तर हे बघा मंडळी, मी आता जिथे बसले ना तिथे एक हत्ती ठेवलेला आहे असं डेकोरेशनसाठी. तर इथे असं बसायला केलेलं आहे आणि ते हत्ती आहे मागं. तर त्याच्यावरती त्यांनी असे मिररचे छोटे छोटे स्क्वेअरचे असे ना ते चिपकवलेले आहेत मिरर. तर बघा किती छान दिसतो आहे. पाठीमागे असे झाडे आहेत, म्हणजे प्लास्टिकचेच आहेत, पण त्यांनी छान असं लोकांना असं बाहेर इथे आता इकडे मी स्टोअरमधून बाहेर आले आणि इथे बसले बघा. तर मंडळी, मी जिथे आत्ता ग्रोसरी घ्यायला आली होती ना तिथे एक घड्याळचं शॉप आहे आणि त्यांनी असे काचेमध्ये ना असे घड्याळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती प्राईस पण दिलेले आहेत. तर आता घड्याळच्या प्राईज ऐकून ना तुम्ही पण एकदम शॉक होचाल, कारण मी याच्या आधी असे कधीच प्राईज ऐकल्या नव्हत्या, फक्त इथे आल्यानंतरच ऐकले. तर तुम्हाला मी दाखवते बघा. तर हे बघा, 11 लाखाचं घड्याळ, 11.5 लाखाचं घड्याळ, 26 लाखाचं घड्याळ, नंतर 10 लाखाचं घड्याळ, 6.5 लाखाचं, 5 लाखाचं असे घड्याळच्या प्राईस दिलेल्या आहेत. 7 लाखाचं सुद्धा आहे. तर हे बघा, 26 लाखाचं घड्याळ तुम्हाला दिसत असेल, 25,900 युरो, म्हणजे आपल्या INR 26 लाख होतात. तर विचार करा, एवढं महाग घड्याळ घ्यायचं म्हणजे आपल्या आयुष्याची कमाई फक्त घड्याळाला लावायला लागेल. आणि इकडे 11,300 युरो म्हणजे 11.5 लाख होतात. 1,000 युरो म्हणजे 1 लाख होतात आपल्या INR. तर हे बघा, सगळ्यात महाग घड्याळ आहे तिथे. आणि इकडे आहेत ते 2,700 म्हणजे 2-2.5 लाखापर्यंत, नंतर 5.5 लाखापर्यंत अशा आहेत. लेडीजसुद्धा वॉच आहेत, तुम्हाला दिसत असतील, 1.5 लाखापर्यंत, 2.5 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत, 4.5 लाखापर्यंत आहेत. आता हे बघा, 2,700,000 म्हणजे 2,700 युरो म्हणजे 2,70,000 हे घड्याळ आहे. हे वरचे आहे ते 3 लाख, 6 लाख, 7 लाखाचे आहेत. प्रत्येक ब्रँडचे आहेत इथे वेगवेगळे दाखवले. तर मगाशी मी जेव्हा ग्रोसरी स्टोअरमध्ये गेले होते तेव्हा ह्या मिरच्या घेतल्या होत्या बघा. तर भरपूर दिवस झालं मी बनवल्या नव्हत्या आणि आज मला ग्रोसरी स्टोअरमध्ये खूप छान अशा फ्रेश होत्या मिरच्या, ह्या म्हणून घेतल्या. म्हणलं संध्याकाळी ना डिनरमध्ये मिरची भरून करूया, म्हणजे मसाला भरून जसा आपण करतो तसा. तर तुम्हाला दिसत असतील एकदम फ्रेश आहेत आणि मी थोड्याशाच घेतलेल्या आहेत, कारण परत ह्या अशा फ्रीजमध्ये ठेवल्या ना की त्या अशा सुकल्यासारख्या होतात आणि एकच भाजी सारखी पण खाऊ शकत नाही. त्यामुळे मग मी जसं लागेल तसं ह्या घेऊन येते. तर मी याला ना असं मधून 2 भागामध्ये कट करणार आहे आणि याच्यातील सगळ्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढून घेणार आहे. आणि मी एक मसाला तयार केलेला आहे बघा, जो या मिरचीमध्ये भरण्यासाठी बनवलेला आहे. तर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, लसूण खोबरं आहे, त्याचबरोबर लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ हे सगळं मिक्स करून ना थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि सगळ्या मिरच्या आता ह्यातल्या मी सगळ्या बिया काढून घेते आणि बिया काढल्यानंतर स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेणार आहे. आता मी आधीच धुवून घेणार होती, पण माझ्या ॲक्च्युली लक्षात नाही की आधीच ह्या धुवून घेतल्या पाहिजे होत्या. पण कसं होतं कधी कधी आपण अशा अर्ध्या कट केल्या आणि त्यातल्या बिया ज्या असतात ना त्या जर आपण काढताना थोड्याशा शिल्लक राहिल्या तर कट केल्यानंतर त्यासुद्धा निघून जातात, म्हणून म्हटलं नंतरच धुया आणखीन, तसंही चांगलं आहे. तर आता मी या सगळ्या मिरच्या बघा मसाल्याने चांगल्या भरून घेतलेल्या आहेत. आता जास्त मसाला तर मी बनवला नाही, त्यामुळे थोडा थोडाच याच्यामध्ये भरणार आहे. आता काही लोक कसं भरपूर मसाला भरतात, म्हणजे एकदम दाबून दाबून त्या मिरचीमध्ये घातलेला असतो, फक्त तेलाच्या वाफेवरती शिजवतात. तर आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. आता यात बघा सगळा मसाला भरून घेतलेला आहे आणि एवढा तयार झालेला आहे. आता तर मी एका पॅनमध्ये जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि थोडासा कांदा टाकलेला आहे. आता हा कांदा चांगला भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटंसं अर्धा टोमॅटो ना कट करून टाकलेला आहे, जे खूप पिकलेला आहे आणि तेलामध्ये लगेच विरघळून जाईल असं मी जास्त पिकलेलं घेतलेलं. तर याच्यामध्ये ना थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आता जेव्हा मी मसाला बनवला होता मिरचीमध्ये भरण्यासाठी त्यात मी लाल तिखट टाकलंच होतं, पण म्हटलं थोडंसं असं फोडणी देण्यापुरतं टाकूया.
त्यात सगळा मसाला घालून थोडंसं मी पाणी टाकलं होतं जेणेकरून तो सगळा मसाला शिजेल. आणि पाणी टाकल्यानंतर ह्या सगळ्या मिरच्या बघा, भरलेल्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये आता टाकून घेतलेल्या आहेत आणि हा थोडा थोडा हलवून घेणार आहे जेणेकरून हा मसाला सगळ्याला लागावा. तर आता इथे मी सगळ्या मिरच्या बघा व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे. कारण कसं होतं याच्यामध्ये मी जास्त तेल वापरलेलं नाही आहे. आता काही लोक नुसते तेलामध्ये बनवतात, त्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं होतं, त्यामुळे मी थोडंसं आता पाणी टाकूनच हे शिजवणार आहे. तर मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊन ना याच्यावरती झाकण ठेवून ना एक 10 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे आणि आधीमध्ये थोडंसं परतून घ्यायचं. कारण कसं होतं कधी कधी ते करपतं खाली, मसाला जो असतो ना तो पॅनला चिटकून बसतो आणि जास्त तेल वापरलं नाही की ते तसं होतं, म्हणजे करपण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आता हे असंच मी शिजायला ठेवते एक 10 मिनटं आणि नंतर तुम्हाला दाखवते की मिरची शिजल्यानंतर कशी होते. तर तुम्हाला इथे दिसत असेल की आपली मसाला मिरची तयार झालेली आहे आणि मी याच्यासोबत ना तांदळाच्या भाकरी बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर वरण आणि भात बनवलेला आहे. हे सगळं जेवण आपलं तयार झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला घेतो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. भेटू लवकरच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.